आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। शिवणगीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती उत्साहात साजरी। अंबादास काका कुलकर्णी यांच्या स्वखर्चातून रुपये 1,01,001 खर्चून सुशोभीकरण, मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन। लोककल्याणकारी, राज्यकारभार, न्यायप्रियता आणि समाजसेवेचा आदर्श ठरलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त शिवगणी येथे भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। गावातील अहिल्यादेवी भक्त, धनगर समाज बांधव, महिला, भगिनी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष माननीय श्री अंबादास काका कुलकर्णी, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती तथा भोसे गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री प्रदीपजी खांडेकर, पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती माननीय श्री अर्जुनजी मलाळे, माजी उपसभापती माननीय श्री शिवाजीराव पटाप, शिवणगीचे माजी सरपंच जकराया सोमोते, माजी सरपंच सिद्धार्थ कोळी, फुलजंदीचे श्री शिवानंद कोळी गुरुजी, माजी सरपंच माननीय श्री शिवानंद कुरुमोते, सलगर खुर्दचे माजी सरपंच माननीय श्री विठ्ठलराव सरगर, येळगीचे माजी सरपंच श्री सचिन चव्हाण, युवा उद्योजक शिवाजी पडवळे, भाजप तालुका सरचिटणीस रमेश मोरे, इंजिनियर सायप्पा सोमोते, सदाशिव केंगार गुरुजी, फुलजंदीचे युवा नेते दत्ता गंगमाई, रोहन बन्ने आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमात श्री शिवानंद कोळी गुरुजी यांनी प्रभावी मनोगत व्यक्त करताना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण इतिहास उपस्थितांसमोर मांडला। त्यांच्या लोकहितवादी विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। या जयंतीनिमित्त परिसराचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले। विशेष म्हणजे माननीय श्री अंबादास काका कुलकर्णी यांनी स्वखर्चातून तब्बल 1,01,000 विशेष म्हणजे माननीय श्री अंबादास काका कुलकर्णी यांनी स्वखर्चातून तब्बल 1,01,001 खर्च करून सुशोभीकरणाची जबाबदारी पार पाडली। याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले। अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शिवणगी गावातील धनगर समाजबांधव, ग्रामस्थ, महिला, भगिनी, युवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाने शिवणगी परिसरात सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक अभिमानाचे दर्शन घडवले। साजरा होतोय। अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यश्लोक असं म्हटलं जातं। पुण्यश्लोक म्हणजे काय, तर ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे, जे शीलवान आहेत, ज्यांनी समाजाला दिशा दिली, अशाच लोकांच्या समोर ही पुण्यश्लोक अशी उपाधी त्या ठिकाणी लावली जाते। अशा प्रकारे यांनी त्या ठिकाणी जुनी मंदिरं असतील ते जीर्णोद्धार करण्याचं काम केलं आहे। तसं लोकांना व्यवसाय मिळावा आणि मंदिराचं त्या ठिकाणी जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी त्याचं एक चांगलं रूपांतर व्हावं म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे। आपण ज्या वेळेला आपल्याला पैसा असू द्या, आपण एखाद्याला म्हटलं की आम्ही 1,00,000 रुपये देतो, 1 कोटी रुपये देतो तुमच्या शाळेला किंवा तुमच्या एका कंपनीला, माझं नाव द्या, तर आज ठिकाणी कुणीही देणार नाही। परंतु अहिल्यादेवी होळकर यांचं नाव आपलं सोलापूर विद्यापीठ जे आहे सध्या सोलापूरमध्ये, त्या विद्यापीठाचं नाव अहिल्याबाई होळकर असं काही ठेवलेलं आहे। याच्याशिवाय अहमदनगर जो जिल्हा होता तो आज अहिल्यानगर म्हणून या ठिकाणी ओळखला जातोय। अशा या मातेस आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आणि जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।